नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. माऊली ज्ञानदेवांची गणेश वंदना आपण पाहतोय. ती पाहत असताना सर्वप्रथम माऊलींनी केलेलं नमन पाहिलं. आद्य तत्व वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य आत्मरूपाला केलेलं नमन पाहिलं. ते पाहिल्यानंतर आपण वर्णनाला सुरुवात केली की ते जे निर्गुण निराकार तत्व माऊली म्हणतीये तोच गणेश आहे. देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू. सकल मती प्रकाश शब्दाच्या माध्यमातून त्यांनी बुद्धीच्या पातळीवर म्हणजे तुमच्या माझ्या पातळीवर त्या तत्वाचं चिंतन आणून ठेवलं. आणि मग आता त्या बुद्धीच्या माध्यमातून त्या मोरयाला समजून घ्यायचं असेल तर समोर काहीतरी मूर्त लागतं. आणि मग त्या अमूर्त असणाऱ्या तत्वाला आता माऊली मूर्त स्वरूप देणार आहे. मोरयाची मूर्ती साकारणार आहे. पहा किती मजेदार रचना असते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा विषय येतो समोर. आपण मूर्ती साकारणार आहोत. कशाची मूर्ती करणार आहोत? त्याचं उत्तर आहे मातीची मूर्ती करणार आहोत. का मातीची मूर्ती करणार आहोत? त्याचं उत्तर आहे आपण मातीचेच आहोत म्हणून आपण मातीची मूर्ती करणार आहोत. पृथ्वी तत्वाची मूर्ती म्हणून त्या मूर्तीचं नाव पार्थिव गणेश व्रत. पार्थिव तत्व असणार आहे. पृथ्वी तत्वापासून मूर्ती तयार झाली. का पृथ्वी तत्वाची मूर्ती आपण केली? आता आपण म्हटलं तसं आपण पृथ्वी तत्वाची आहोत म्हणून आपली मूर्ती सुद्धा पृथ्वी तत्वाची असते. माऊली चैतन्यमय स्वरूपाची आहे. त्या चैतन्यमय असणाऱ्या माऊलींना मूर्ती सुद्धा चैतन्यमयी लागते. माऊली निर्गुण निराकार परब्रह्माचं वर्णन करत आहे. त्या परब्रह्माची मूर्ती साकारायची आहे. आपल्यासारखी साधन गोष्ट जी आहे ती मृत्तिका राहणार नाही, जड राहणार नाही. तुम्ही आम्ही जड अवस्थेतली आहो म्हणून आपण जड साधनाच्या द्वारे जड मूर्ती साकारतोय. माऊलींच्या चैतन्यमय अवस्थेमध्ये त्या दिव्य अवस्थेमध्ये माऊली निर्गुण निराकार चैतन्यमय असणाऱ्या परब्रह्माचं सच्चिदानंदाचं चिंतन करत आहे. त्याची मूर्ती साकारायची आहे. अवधारी जोजी कोण? त्याच गणेश तत्वाची मूर्ती आपल्याला समजून घ्यायची आहे. कशाने साकारल्या जाईल? माऊलींनी वापरलेली अद्वितीय साधन सामुग्री आहे. त्याचं नाव आहे शब्द ब्रह्म. आणि म्हणून काय सुंदर रचना सांगितली पहा. या ओवीत माऊली आपल्याला सांगतेय ते शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. किती सुंदर रचना वापरली लक्षात घ्या. वेगवेगळ्या अंगाने समजून घ्यावं लागेल. या प्रत्येक गोष्टीमध्ये माऊली एका गोष्टीला जी दुसरी उपमा दिल्यासारखी रचना करतीये. याच्या ऐवजी ते हे म्हणजेच ते अशी जी रचना आपल्या समोर सांगतीये त्या प्रत्येकामध्ये असलेलं साम्य आपल्याला व्यवस्थित अभ्यासलं पाहिजे. म्हणजे मग माऊलींना नेमकं काय सांगायचंय ते आपल्या लक्षात येईल. माऊली सांगतीये मूर्ती घडवायची आहे. कशाच्या माध्यमातून? हे शब्द ब्रह्म अशेष. त्या शब्द ब्रह्मालाच माऊलींनी मूर्ती म्हटलेलं आहे. आता गंमत पहा. शब्द ब्रह्म ही गोष्ट दोन अर्थाने वापरल्या जाते. शब्द ब्रह्म हा शब्द मुळात वापरला जातो ओंकाराकरता. ओम इति एकाक्षरम ब्रह्म. शास्त्रांनी निर्देश दिला आपल्याला की ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. याचा अर्थ शब्द ब्रह्म काय आहे तर ओंकार हेच ब्रह्म आहे. पाच सगळ्यातलं सूत्र आपल्याला समजून घ्यायचंय. जे आद्य वेद प्रतिपाद्य ते ओंकार ब्रह्म. देवा तूची गणेशू. आता त्या ओंकाराला सगुण साकार स्वरूपामध्ये आपल्याला रेखाटायचंय. त्याच्यामधल्या त्या तीन मात्रा नाद बिंदू इत्यादींचा संदर्भ आपल्या समोर एकेका टप्प्याने येणार आहे. म्हणून एका बाजूला ओंकार शब्द वापरला. का ओंकार शब्द वापरला? त्याचं उत्तर आहे शब्द ब्रह्म सांगायचंय.
का शब्द ब्रह्म सांगायचंय? त्याचं उत्तर आहे वर्णन परब्रह्माचं करायचंय. परब्रह्माचं वर्णन करायचं असेल तर माध्यम कोण लागेल? शब्द ब्रह्म. कारण जो स्वतः ब्रह्मरूप आहे तोच ब्रह्माचं वर्णन काही ना काहीतरी निदान निर्देश स्वरूपातलं का होईना करू शकतो. कायम लक्षात ठेवा, पंडिताच्या पांडित्याची जाणीव दुसऱ्या पंडितालाच होऊ शकते. शक्तिवंताच्या शक्तीची जाणीव दुसऱ्या शक्ती संपन्नालाच होऊ शकते. कलाकाराच्या कलेचा खरा आस्वाद दुसरा कलाकार घेऊ शकतो. तसं शब्द ब्रह्मचं, परब्रह्माचं काही ना काहीतरी वर्णन करू शकतं, निर्देश करू शकतं. ही रचना समजून घेतली पाहिजे. आणि मग 3 टप्पे आपल्या समोर आहे. परब्रह्म, दोन्हींना जोडणारा ओंकार रूप मोरया, देवा तूच गणेशू. शब्द ब्रह्म याचा अर्थ ओंकार. आणि मग शब्द ब्रह्म शब्दाचा दुसरा अर्थ आहे, त्याला आपल्याकडे वेद, ज्याला श्रुती आपण म्हणतो, त्याला शब्द ब्रह्म असं म्हणतात. का शब्द ब्रह्म म्हणतात? त्यातही 2 अर्थ आहेत. श्रुतींना म्हणजे वेदांना, वेद म्हटलं की त्यामध्ये आलेल्या 4 गोष्टी, संहिता, आरण्यक, ब्राह्मण, उपनिषद, या सगळ्याला मिळून वेद म्हणतात. या सगळ्या वेदांना, सगळ्या शास्त्रांना, सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांना असा व्यापक अर्थ घ्यायला हरकत नाही. या सगळ्याला शब्द ब्रह्म म्हटलं. वेदांना शब्द ब्रह्म का म्हटलं? 2 अर्थांनी. पहिला अर्थ की त्यातले शब्द ब्रह्माचे वाचक आहेत म्हणून शब्द ब्रह्म. ब्रह्माबद्दल सांगणारे शब्द, या अर्थाने शब्द ब्रह्म. दुसरा अर्थ, वेद परब्रह्माच्या निश्वासातून प्रगटले. ही भारतीय संकल्पना आहे आपल्या समोर. ज्या क्षणी ते सगुण साकार झालं परब्रह्म तत्व, त्या क्षणी त्याच्या निश्वासातून वेद प्रगट झाले. शास्त्र आपल्याला सांगतं तस्य निश्वासितो वेदः. त्याच्या निश्वासातून वेद प्रगट झाले. ही कल्पनाही व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. मी आता बोलत आहे, माझ्या मुखातून शब्द प्रगट होत आहे, पण लक्षात घ्या, हे जर मुखातून प्रगट होणाऱ्या शब्दांचं वर्णन असेल तर ते आपल्याला शब्द ब्रह्म नाही म्हणताय. का? कारण हे मुखातून प्रगटणारे शब्द मी विचारपूर्वक मांडतोय. विचारपूर्वक मांडतोय याचा अर्थ मी त्याच्या पूर्वी काही चिंतन केलेलं आहे, त्या चिंतनातून मी हे तुमच्या समोर सांगतोय. आणि जेव्हा एखादी व्यक्ती सांगत असते ना, तेव्हा त्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. तुमच्यासोबत एक संबंध करण्याचा, एक हितगुज साधण्याचा एवढा स्वार्थ असेल, पण स्वार्थ विरहित बोलणं असू शकत नाही. निश्वास तसा नाहीये. निश्वास ही सहज प्रक्रिया आहे. आणि म्हणून वेद सहज ज्ञान स्वरूपात प्रगट झालेले आहेत. त्यांना कुठलाही स्वार्थ नाही. त्यांनी जे सांगितलं ते तुम्ही केलं, तुमचा फायदा, नाही केलं तुमचं नुकसान. वेदांचा स्वार्थ नाही, या अर्थाने ते निस्वार्थ आहे. आणि म्हणून त्याला आप्त वाक्य म्हटलं आपल्याकडे, त्याला शब्द ब्रह्म म्हटलं. ते वेद जे आहेत तेच सकल शब्द ब्रह्म आशेष पूर्ण शब्द ब्रह्म, याचा अर्थ सगळा वेद, सगळा ओंकार, 3.5 मात्रा सगळ्याच्या सगळ्या, या सगळ्या एकत्र जेव्हा येतात तेव्हा तेची मूर्ती सुवेश. मोरया तीच तुझी मूर्ती आहे. याचा अर्थ त्या ओंकार रूपातच तुला जाणता येतं. त्या वेदांच्याच सांगितलेल्या मार्गाने तुला जाणता येतं. त्या वेदांनी निर्देशित केलेल्या पद्धतीने गज मस्तक रूपामध्ये, जग विलक्षण स्वरूपामध्ये तुला जाणता येतं. हे माऊलींनी आपल्या समोर हिशोब सांगितला. आणि म्हणून त्या पदांमधल्या एकेका गोष्टीचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येतं की तेची मूर्ती सुवेश. याचा अर्थ हे सगळे वेद शास्त्र जे आहेत हे तुझी मूर्ती आहेत. का? कारण यातून तुला जाणता येतं. मूर्तीची रचना कशी? जसं आपलं एखादं छायाचित्र असतं. छायाचित्र पाहिल्यानंतर जी व्यक्ती आपण आजपर्यंत पाहिलेली नाही, पण त्याचं जर छायाचित्र पाहिलं तर ती किती सुंदर असेल याची कल्पना करता येऊ शकते. तसं वेदांचं ज्ञान घेतल्यानंतर, अध्ययन केल्यानंतर, त्यातला भावार्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला परब्रह्म परमात्मा मोरया कसा असेल याचा विचार करता येतो. आणि म्हणून रचना वापरली, तीची मूर्ती सुवेश, तीच तुझी मूर्ती आहे. आता मोरयाला मूर्त स्वरूपामध्ये आपल्या समोर ठेवण्याकरता रचना माऊलींनी केली. सगळे शास्त्र हीच मोरयाची मूर्ती, ओंकार ब्रह्म हीच मोरयाची मूर्ती. कारण शास्त्र शेवटी त्या ओंकाराला वर्णन करणार आहेत.
ते ओंकार तत्व हीच मोरयाची मूर्ती आहे, ही रचना आपल्याला सांगितली. आणि मग सगळ्याच्या सगळ्या शास्त्रांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून मोरया तूच समजून येणार आहे ही एकदा भूमिका सांगितली की त्या मूर्त स्वरूपाचा विचार आल्यानंतर पुढची रचना सांगतायत. कोणते शब्द वापरतायत? तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवितसे. पा मजेदार रचना, वर्ण शब्द वापरला. आता हा जो वर्ण शब्द आहे ना, हा दोन्हीकडे लागणारा आहे. एका बाजूला वपूचा विचार आपण करतोय, म्हणजे शरीराचा विचार आपण करतोय. वपू म्हणजे शरीर. शरीरामध्ये सगळं प्रथम काय दिसतं? त्याचं उत्तर आहे वर्ण. कारण इथं वर्ण शब्दाचा एक अर्थ रंग असा असतो. तुम्ही जेव्हा माझ्याकडे पाहताय तेव्हा माझ्या संपूर्ण ज्ञानाच्या आधी, शरीराच्या सुद्धा बाकीच्या सगळ्या ज्ञानाच्या आधी पहिले नजरेत काय येतं? त्याचं उत्तर आहे रंग येतो, वर्ण येतो. पण आता वर्ण शब्दाचा शास्त्राच्या जेव्हा आपण ग्रंथांचा विचार करतोय, वेदांचा विचार करतोय, शब्द ब्रह्माचा विचार करतोय, तेव्हा वर्ण शब्दाचा दुसरा अर्थ आपल्या समोर येतो. वर्ण हा भाषेतला सर्वाधिक लहान घटक आहे, ज्याला आपण वर्णमाला स्वरूपात लहानपणी शिकलो. जे सगळे स्वर, जे सगळे व्यंजन, त्यांना एकत्रित शब्द होता वर्ण. पहिल्यांदा आपल्याला काय दिसतात भाषेमध्ये? अक्षर दिसणार आहेत. अक्षर आहे ते लक्षात घ्या. फार मजेदार रचना आहे. ते सगळे अक्षर आहेत, याचा अर्थ नष्ट न होणारे आहेत. एका अक्षर शब्द ओंकाराकरता वापरला. सगळे एकमेकाशी तंतू जुळत जातात. आपल्याला भाषेमध्ये सुद्धा अक्षर आहेत, पण लक्षात घ्या त्या अक्षरांना स्वतःचा काही अर्थ नाही. किती रचना मजेदार आहे. ग नुसता म्हटला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. ण नुसता म्हटला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. ई नुसता म्हटला काय अर्थ आहे? कोणताच अर्थ नाही. नुसता श म्हटला काहीच अर्थ नाही. सगळं एकत्र केलं, गणेश शब्दाला अर्थ आहे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. वर्णांना स्वतःचा अर्थ नाहीये, पण तरीही ते वर्ण सगळ्यात पहिल्यांदा दिसणार आहे. जशी त्वचेची रंगाची अनुभूती सगळ्यात पहिल्यांदा होते, तशी कारण त्या रंगावर अवलंबून नाहीये माणसाचं गुण. वर्णन जे आहे, माणसातली गुणवत्ता जी आहे ती त्या रंगावर अवलंबून नाही, पण पहिल्यांदा रंग दिसतात. तसं भाषेच्या प्रांतात आल्यानंतर, शब्द ब्रह्माच्या प्रांतात आल्यानंतर, शास्त्र वचनांच्या प्रांतात आल्यानंतर सर्वप्रथम काय दिसतील? वर्ण दिसतील, अक्षर दिसतील. अर्थ नाही समजणार, कारण त्या वर्णांना अर्थ नसतो. पण लक्षात घ्या, त्या वर्णांना अर्थ नसतो हे केवळ एकत्र पाहिल्यानंतर, बाहेरून पाहिल्यानंतर वास्तविक त्यांच्याच द्वारे अर्थ प्रगटतो. वेगळ्या अर्थाने लक्षात घ्या. वेदांच्या बाबतीतला विचार आपण करतोय. वेदांच्या ऋचांना पाहत असताना कदाचित अर्थ नाही असं वाटू शकतं, पण लक्षात घ्या त्यात जो अर्थ सांगितलाय त्यातूनच पलीकडे पोहोचायचंय. वर्णाला त्या दृष्टीने समजून घेतलं पाहिजे. आणि मग ते वर्ण वपू निर्दोष, तो वर्ण निर्दोष असला पाहिजे. निर्दोष कोणता वर्ण असतो? त्याचं उत्तर आहे शरीराच्या वर्णाचा विषय सोडून द्या. आता भाषेतल्या वर्णांचा केव्हा निर्दोष असतील? त्याचं उत्तर आहे जेव्हा ते निस्वार्थ असतील. आणि म्हणून मगाशी जो विषय सांगितला आपल्याला आप्त वाक्य, कारण शब्द हे प्रमाण सुद्धा आहे. जसं ज्ञान होण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत ज्याला प्रमाण असं म्हणतात, जसं तुम्ही आता मला या माध्यमातून पाहत आहात, प्रत्यक्ष ज्ञान आहे. अनुभूती नावाचा दुसरा एक, म्हणजे यातून आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येत आहे. दुसरं प्रमाण सांगितलं अनुमान प्रमाण. तर्क आपण करतो. थंड वारं आलं याचा अर्थ कुठंतरी पाऊस पडलेला आहे, हा तर्क केला. अनुमान प्रमाण. उपमान प्रमाण सांगितलंय. शाब्द प्रमाण सांगितलं. चौथ्या प्रमाणाचा हिशोब. ते शब्द प्रमाण कशाला म्हणतात? वेदांना म्हणतात, शास्त्रांना म्हणतात. कशाला शब्द प्रमाण म्हणायचं? आप्त वाक्यम शब्द व्याख्या दिली त्याची. कोणाला आप्त म्हणतात? जो यथार्थ वक्ता असतो त्याला आप्त म्हणतात. आणि यथार्थ वक्ता कोण असतो? जो निस्वार्थ असतो. मला तुमच्याकडून काहीच पाहिजे नसेल तर मी तुम्हाला खरं बोलल्याशिवाय राहणार नाही. हा, मला काही पाहिजे असेल तर मग मी तुम्हाला बरं वाटेल असं बोलेल, खरं बोलणार नाही. वेद खरंच बोलतात, कारण त्यांना तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही. शास्त्रकार, ग्रंथकार आपल्या समोर खरंच सांगतील, कारण त्यांना काही नकोय तुमच्याकडून.
तुमच्या कल्याणाचा मार्ग फक्त ते सांगतायत, म्हणून त्यांना शब्द प्रमाण म्हटलं. ते जे वर्ण वपू आहे ते निर्दोष असले पाहिजे. पण हे वर्ण कसे आहेत? मिरवितसे. ही शब्दरचना माऊलींची मोठी गमतीदार आहे, व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. हे मिरवणं कुठं समजू शकतं आपल्याला? एखाद्या लग्न समारंभात जा, त्या करवल्या असतात, वधूच्या मैत्रिणी ज्या असतात त्या इकडून तिकडे नुसत्याच मिरवतात, वास्तविक काहीच नाहीये त्याचं त्या लग्नामध्ये, पण आनंदाने त्या समोर समोर करत राहतात, त्या मिरवत राहतात. तसा हा जो वर्ण असतो ना, हा मिरवतो. माणसाचा रंग सुद्धा तसा मिरवतो. गोरा पान नंतर कळतं, प्रवृत्तीनी काळा आहे, बेकार आहे, नंतरचा विषय आहे, पहिल्यांदा नाही कळत. पहिल्यांदा मिरवतं काय? वरचा वर्ण. तसं सगळ्या शास्त्रामध्ये प्राप्त काय करायचंय? अर्थ. पण दिसतो काय? वर्ण. म्हणजे समोर येणारी अक्षर, त्या अक्षरांना वर्ण वपू असं म्हटलं. असे एकदा अक्षर त्या शास्त्रांमधले आपल्या समोर आले, ते शास्त्र ग्रंथ मूर्ती रूपात समोर आले, की मग आता शास्त्रांमधल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये माऊली आपल्या समोर मांडत जातील. माऊली पुढे आपल्याला जे काय सांगतील ते पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.